सोशल मीडियावर कालपासून तुम्ही एका तरुणीने पोलिसांच्या व्हॅनला अडवण्याचा फोटो व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल। अर्थात सगळ्यात आधी पाहिल्यानंतर ही पोरगी किती डेअरिंगबाज आणि किती धाडसी आहे हे तर प्रत्येकाच्याच मनात आलं असेल। आपण जाणतो की सध्या देशामध्ये नीट पेपर फुटे प्रकरणावरून विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे आणि दिवसेंदिवस हे आंदोलन जे आहे ते आता अधिक तीव्र सुद्धा होत चाललंय। मात्र कालच्या मुंबईच्या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे हुडी आणि कॅप घातलेल्या याच धाकड गर्लची। चला तर कोण आहे ती आणि ती पोलिसांची व्हॅन अडवण्याची धाडसी भूमिका घेण्यामागचं कारण नेमकं काय आणि त्यानंतर नेमकं तिने माध्यमांशी काय म्हटलेलं आहे या सगळ्याबद्दलच सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये तरुणाईचं आंदोलन सुरू आहे। अर्थात नीट पेपर फुटे प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा या मागणीसाठी जेनझी तरुणाई आणि विद्यार्थ्यांकडून सुद्धा हे आंदोलन पुकारलं गेलंय, ज्याचं भव्य रूप आपल्याला जंतर मंतरवर सुद्धा पाहायला मिळालं आणि त्याचे पडसाद आता संपूर्ण देशामध्ये दिसून येत आहेत। अशातच काल मुंबईत सुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। खरं तर दादर, चेंबूर आणि इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासूनच विद्यार्थी सातत्याने आंदोलन करताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी पोस्टर, घोषणाबाजी आणि शांततापूर्ण निदर्शनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवला आणि काल सुद्धा मुंबई पोलिसांनी काही भागांमध्ये जमावबंदी आणि आंदोलनावर निर्बंध लागू केले होते। तरी देखील दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये तरुणाईने मोठ्या संख्येने गर्दी केली होती आणि त्याच वेळी विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमधून नेलं जात होतं आणि त्याच क्षणी एक तरुणी धाकडपणे त्या पोलीस व्हॅनला अडवण्यासाठी पुढे येऊन उभी राहिली। हुडी आणि कॅप घातलेली, एका हाताने व्हॅन अडवून धरलेली, शिवाय विद्यार्थ्यांना सोडवण्याची मागणी करत राहिलेली ही तरुणी कुणाचीही पर्वा न करता निर्भीडपणे उभं राहून तिने ठाम भूमिका घेतली आणि तिच्या याच कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। त्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला की ही धाकड गर्ल आहे तरी कोण? तर या तरुणीचं नाव आहे रिया। 27 वर्षीय रिया अहिर ही मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरातील रहिवासी आहे। ती अभिनेत्री, मॉडेल आणि एंटरप्रेनर म्हणजे अर्थातच उद्योजिका देखील आहे आणि गेल्या 7 वर्षांपासून ती रंगभूमीशी देखील जोडलेली असून अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये तिनं काम केले। अलीकडे प्रदर्शित झालेलं तिचं दिलबरा हे गाणं सुद्धा चर्चेत राहिलं होतं। मनोरंजन क्षेत्रासोबतच रिया सद या नावाचा स्वतःचा पर्सनलाइज क्लोथिंग ब्रँड सुद्धा चालवते आणि त्यामध्ये ती स्वतः कपडे डिझाईन करते आणि हँडक्राफ्ट उत्पादनांची सुद्धा निर्मिती करते। दरम्यान सोशल मीडियावर सुद्धा तिचे जवळपास 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत। खरं तर काल आंदोलनामध्ये सहभागी होण्यापूर्वी सुद्धा रियानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपण या आंदोलनाचा भाग होत आहोत असं देखील सांगितलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासूनच ती विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचं देखील दिसून आलेलं आहे आणि व्हायरल व्हिडिओ नंतर रियानं देखील माध्यमांशी बोलताना या सगळ्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे। ती नेमकं काय म्हणाली आहे यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया। तर रियाला विचारणा केली असता तिने या सगळ्या प्रकरणाबद्दल सांगितलंय की पोलिसांचं काम जे आहे हे मला माहिती आहे, पण ते त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाहीयेत। विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जात असेल तर एक जागरूक नागरिक म्हणून आवाज उठवणं ही देखील माझी जबाबदारी आहे। शिवाय जर नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासन योग्य प्रकारे पार पाडत नसेल तर ती जबाबदारी आम्हाला घ्यावी लागेल। म्हणूनच मी पोलिसांची गाडी अडवली। यानंतर तिने पुढे असंही म्हटलं की माझे वडील शेतकरी नाहीत, मी स्वतः दलित, ओबीसी किंवा शेतकरी कुटुंबातील नाही, तरी देखील विद्यार्थ्यांसोबत जे घडलं ते चुकीचं होतं आणि त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ उभं राहणं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी तिने केलेली आहे। शिवाय तिच्या भूमिकेबद्दल विचारलं असता रियानं असा आरोप केलाय की आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही गंभीर गुन्हा नसताना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि तिच्या मते आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत, शांततापूर्ण आंदोलन करत होतो, विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे गाडीत बसवलं जात असल्याचं पाहून मी शांत राहू शकले नाहीये। शिवाय ती पुढे म्हणाली की तुम्हाला काही करायचं असेल तर आत्ताच करा असं देखील मी पोलिसांना सांगितलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना सोडवल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी देखील तिने ठाम भूमिका घेतल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलंय। परंतु असं म्हणतात ना की समाजामध्ये बदलासाठी एक पाऊल कोणीतरी उचलणं महत्वाचं असतं आणि ते डेअरिंग करणं सुद्धा गरजेचं असतं आणि तसंच काहीसं अगदी रियाबद्दल सुद्धा घडलंय। अर्थात रिया व्हॅन समोर उभी राहिल्यानंतर परिसरातील अनेक तरुण सुद्धा नंतर पुढे सरसावले। काहींनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला तर काहींनी पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। काही वेळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं, मात्र त्यानंतर पोलिसांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना सोडून दिल्याचं देखील आपण पाहिलेलं
आहे. दरम्यान रिया अहिरच्या या धाडसाचं अनेकांनी कौतुक केलंय. सोशल मीडियावर तिला मुंबई गर्ल, मुंबईची सुपर गर्ल, शिवाय दुर्गा अवतार, रणरागिणी अशा अनेक नावांनी आता संबोधलं जातंय. अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी सुद्धा रियाचं कौतुक करत, तिचा फोटो शेअर करत आणि तिच्या धाडसाचं देखील कौतुक केलेलं आहे. या उलट काही नेटकऱ्यांनी कायदा हातात घेणं योग्य नसल्याचं मत सुद्धा तिच्या विरोधामध्ये व्यक्त केलंय. इतकंच नाही तर पोलिसांनी शांतपणे तिला सहन केलं म्हणून तिची चर्चा झालीये असं देखील काही नेटकरी आता बोलू लागलेत. एकूणच काय तर या सगळ्या घटनेबद्दल आता दोन वेगवेगळे दृष्टिकोन सुद्धा समोर येताना दिसत आहेत. शिवाय जंतर मंतरवर पोलिसांकडून विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे हाताळलं गेलं त्या तुलनेनं मुंबई पोलिसांनी सुदैवानं चांगल्या रीतीनं आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न केला असं देखील आता म्हटलं जातंय. मात्र या आंदोलनाबाबतचं तुमचं मत काय आहे? विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत की अयोग्य? आणि आंदोलनाचा हा मार्ग बरोबर आहे की चुकीचा? शिवाय रिया अहिरची भूमिका तुम्हाला नेमकी कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.